तर सन्माननीय विकासजी मुंडे यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असतील. बघा आगासन संघाच्या बरेचसे पाठीराखे यावेळेस आमच्या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या भूमिकेत काही व्यासपीठावरती आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद केला. ॲज अ ओपनर म्हणून आला होता सचिन पाटील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये फार सुरेख कामगिरी केली होती. तो मात्र सचिन पाटील यावेळेस अपयशी ठरताना दिसलाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. केजू मुंडे याला कोण विसरणार, जो एक अत्यंत विस्फोटकपणे फलंदाजीसाठी गणला जाणारा हा फलंदाज. त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आगासन संघ खेळतोय तेव्हा तेव्हा मात्र पहिलं षटक संघाच्या वतीने फेकणारा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, असा अष्टपैलू खेळाडू या आगासन संघाचा बघतोय आपण केजू मुंडे याला. तर वनडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये येतोय किशोर पाटील. पाटील आणि पाटील कंपनी. तर दुसरीकडे यस पाठीमागे गाडी आहे, ती गाडी मिरर यस नंबर प्लेट आहे, ती आपण गाडी बाजूला काढायची आहे कारण खेळण्यासाठी व्यत्यय होतो त्या ठिकाणी आगासन टीमला. जो आगासन संघ यावेळेस मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. विपक्ष सापाडे, एकीकडे कल्याणचा संघ, एकीकडे डोंबिवली विभागातील संघ. दोन मोठे संघ आपण मैदानावरती बघतोय. केजू हा चेंडू षडांपूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, कॉल देत नाहीये. मात्र दैव बलवंतर फलंदाज बाद होतोय. आणि हॅलो योगेश, आपण इशारा करत जा. निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद झाला. दुसरं विकेटचं पतन. यावेळेस मात्र 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग केजू. निश्चितच जितेंद्र मुंडे यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक जर संपादन केले, येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला तर नक्कीच 10,000 रुपये पारितोषिक असणार आहे. मोठी रक्कम लावण्यात आली आहे केजू मुंडे याच्यावरती. कारण कोण विसरणार आहे केजू मुंडे याला, कारण ज्या ठिकाणी रायगडचा एक द्विगज फलंदाज होता, तो ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्या ठिकाणी खेळाडू येतात त्या स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू जो दिगोडे संघाचा मोठ्या याला बघितलं होतं, त्याला मेडन षटक फेकणारा गोलंदाज यावेळेचा मैदानावरती बघतोय केजूला. या ब्लॉक हॉलचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय आणि फक्त फलंदाजाला सन्मान देण्यापुढे दुसरं काम नव्हतं. मात्र अतिशय चांगला चेंडू होता, तेवढंच त्या चेंडूला सन्मानित केलाय. 1 धाव 1 पडल्या. 3 चेंडू नंतर ही 1 धाव बघतोय आपण धावपळकावरती. आगासन बनाम सापाडे या 2 संघामध्ये सामना. केजू षटका दिला. पुढचा चेंडू हलक्यात पुश करतोय, कव्हरच्या वरून ढकललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतोय, मात्र तोपर्यंत वेळ होता या 2 धावा एकवटण्याचा आणि या 2 धावा मात्र एकवटल्या जातात या सापाडे संघाच्या वतीने. कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता सचिन पाटील, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा आला होता किशोर पाटील, तो सुद्धा बाद झालाय. मात्र मैदानामध्ये रोनक पाटील आणि अतुल पाटील या 2 फलंदाजांना बघू शकता आपण. हा चेंडू यावेळेस थोडस उचली दिल्या, ताकदीचा वापर केला होता, मनगटी ताकदीचा वापर या गोलंदाजाने, मात्र चेंडू ताकदीच्या जोरावरती फेकलाय. थोडीशी उचली दिली आहे, चेंडू सरळ येतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं जिवंत जागतं उदाहरण यावेळेस केजू मुंडे. अतिशय चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटकाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरकल्यात, मात्र पुन्हा एकदा चुकीचं कॉल देत नाहीयेत. मात्र फलंदाज बाद होतोय. आणखीन एक गडी बाद. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकात बघतोय 3 धावांच्या मोबदल्यात फक्त 3 धावा धावपळकावरती सापाडे संघाच्या.
तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, फक्त 3 धावा धावपळकावरती या P1च्या षटकामध्ये आल्यात. तर निश्चितच यावेळेस थोडंसं उत्साहित वातावरण असणार आहे आगाशन संघाच्या चमूमध्ये आहे. तर दुसरीकडे जो कक्ष आहे सापाडे संघाच्या थोडंसं चिंतेचं वातावरण. गोलंदाज नागराज मुंडे येतोय गोलंदाजी मार्कवरती. नागराज मुंडेला बघतोय आपण. दुसरं षटक संघाच्या वतीने दुसरं आणि स्वतःच्या वतीने पहिलं षटक फेकतोय. स्ट्राईकला फलंदाज बघतोय नवीन फलंदाज निखिल पाटील याला बघतोय. निखिलला मागच्या सामन्यात सुद्धा चांगली चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू आल्यास मात्र आपला परिचय देतोय. चेंडू सरळ रेषात सुरक्षित फटका मार्टेटिंग पहिला संघर्षमय षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार दाखवतोय निखिल यावेळेस. मात्र नागराज पहिला चेंडू फेकला त्यामुळे धावसंख्या 6 मिळाली आहे आणि टोटल स्कोर मोजावणं 9 रन्स. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस मात्र चेंडू केलून करतोय. एकदा बेक पडली, दुसरी धाव पूर्ण होईल का? मात्र थोडस लेझी क्रिकेट या ठिकाणी बघतोय. थोडासा उशीर झालाय चेंडू फेकी करण्यासाठी, मात्र तोपर्यंत 2 धावा या एक पडल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा म्हणजे 2 चेंडू आणि 8 धावा कुठल्यात या फलंदाज निखिल पाटील याने अत्यंत चांगली कामगिरी. कारण निखिल पाटील याचा निश्चितच उल्लेख करावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये ज्या वेळेस धावा होत नव्हत्या मात्र तेव्हा सुद्धा 4थ्या क्रमांकावरती आला होता फलंदाज आणि चांगली फलंदाजी केली होती तो मात्र निखिल मैदानामध्ये. हा चेंडू अतिशय चांगला होता. चेंडूची फेकी बघा यावेळेस बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेलाय. फुटवर्कचा वापर नाही या फलंदाजाचा. जागेवरून ऑन द स्ट्राईक केल्याचा होता मात्र जमलं नाही. निर्धाव चेंडू फेकलाय. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय आणि धावपळकावरती धावा बघतोय आपण 11 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा अशी काहीशी खराब सुरुवात या सापाडे संघाची. पुन्हा एकदा षडापूल करतोय चेंडू यावेळेस मात्र एक्साइटिंग पॉवर बॉल गोज ऑन 6 रन. DJ Vaibhav in the mix. तर बघा निखिल पाटील पुन्हा एकदा मस्तीला धावून आला या सापाडे संघाच्या. या षटकामध्ये जर विचार केला सर तर 2 मोठे फटके बघितल्यात. पहिला षटकार सरळ रेषेत आणि दुसरा षटकार डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा त्याच दिशेला मात्र चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होईल का? बिग विकेट वाघाची शिकार. हॅलो. तर धावसंख्या धावपळकावरती बघतोय फक्त 17 धावा. 17 आणि 11 नेहमीच बघायला मिळतोय. कारण निश्चितच आपण सुद्धा बघितलं होतं 17 नोव्हेंबर कोण विसरणार. भारतामध्ये पूर्णपणे काळा दिवस जो पाळला होता. कारण याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वर्गवासी निधन झालं होतं आणि तेव्हा मात्र आपल्या या मुंबईला वाली कोण असा एकाने प्रश्न विचारला होता. मात्र तो दिवस काळा म्हणून पाळला होता. हा चेंडूची लाईन बघावी लागेल. निश्चितच पंच योगेश बघत होते शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहत होते. चेंडू फक्त निघून गेलाय. षटक समाप्त होतोय. P1 आणि P2 असे 2 षटक संपल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपतोय या मैदानावरती आणि त्याच्या अगेन्स्ट सापाडे संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावपळकावरती लावतोय. कारण 17 धावा ही जास्त फार मोठी संख्या नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये बराच वेळ 17 आकडा आलाय. कारण जेव्हा जेव्हा 17चा आकडा येतो तेव्हा निश्चितच आमच्या बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते. कारण त्याने बरंच जर त्यांचा विचार केला तर 1966 साली या शिवसेनेची स्थापना झाली होती. मात्र त्याच्यानंतर जो मधला कालखंड होता त्यावेळेस मात्र या शिवसेनेला बरंच काही करायचं होतं आणि त्याच्यानंतर 22 वर्षानंतर जर बघितलं तर पहिला शिवसेनेचा नगरसेवक म्हणून ठाण्याच्या महापालिकेवरती निवडून आले होते वामनराव महाडिक यांच्या स्वरूपाने पहिला नगरसेवक मिळाला होता. मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत या शिवसेनेने पाठीमागे कधी ओळून बघितलं नाही आहे. कारण ही आहे ओळख या शिवसेनेची. म्हणूनच तर आज सुद्धा मराठी
माना, मराठी बाणा, आणि आज मराठी बाणा आहे म्हणून मराठी माणूस या समाजामध्ये उभा राहू शकतोय. हे शिवसेनेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. कारण ज्या वेळेस मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता त्यावेळेस मात्र स्वतः पुढाकार घेतला होता या शिवसेनेने. मग ते शिवसेनेचे सर्व कर्ते असोत यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शिवसेनेच्या मराठी माणसाला न्याय दिलवण्यात मात्र अग्रेसर नाम घेतलं होतं. मात्र हा चेंडू यावेळेस स्वीप काढायचा होता. आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजाला खेळायचं होतं. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात 3 गडी बाद केले होते, पहिलं खिंडार पाडले होते सापाडे संघाला, तो गोलंदाज मैदानावरती आलाय. सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक केजू मुंडे. वनमॅन शो या आगासन संघाचा, ज्यांनी बरेच वर्षी क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलाय आणि आगासन संघाचं नाव उंचावरती नेऊन ठेवलाय तो केजू मुंडे. हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. कारण जर क्षेत्ररक्षकांची पाहणी केली तर जे पॉवर सर्कलचं सत्र होतं ते संपलंय आणि या पॉवर सर्कलच्या सर्कलनंतर मात्र आपण बघू शकता या तिसऱ्या षटकानंतर क्षेत्ररक्षक पूर्णपणे विखुरलेले आहे. म्हणजे 5 क्षेत्ररक्षक हे थर्ड या सर्कलच्या बाहेर, जो 30 यार्डाचा सर्कल आहे त्याच्या बाहेर बघतोय आपण. मात्र मोठे फटके मारण्याची जी मुभा होती, जी वेळ होती, ती मात्र आता वेळ गेली या सापाडे संघाला. मात्र जर मोठे फटके मारायचे असेल, अटॅकिंग क्रिकेट करावे लागेल, एक चांगली रणनीती आखावी लागेल या मैदानामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र ग्लान्स करतोय चेंडूला. चेंडू क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो. एकदा एकवटली, हा ना पुन्हा एकदा, आणि वन द स्टंप थ्रो पैकी, गुड पैकी, आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या बघतोय 19 धावा. धावपळकावरती 4 गडी बाद झाल्यात. ज्या सापाडे संघाने मागच्या सामन्याचा विचार केला तर अतिशय चांगली कामगिरी केली होती तो सापाडे संघ या जोवेली संघासमोर 59 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र ते जोईली संघाला पार करता आलं नव्हता. पुन्हा एकदा त्यांना मोठं लक्ष गाठायची सुवर्ण संधी होती. मात्र ती संधी मी म्हणेन या पहिल्या षटकामध्ये केजू याने त्यांना संधीचं सोनं करून दिलं नाहीये. कारण ज्यावेळेस आपल्याला चांगलं स्टार्ट मिळाला पाहिजे, ब्रिलियंट स्टार्ट, ते मिळालं नाहीये या सापाडे संघाच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकात त्यांची अवस्था होती 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 3 धावा. तेव्हापासून मात्र संघ चाचपडत खेळतो या मैदानावरती. केजू षटका दिला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र डावखुरी हाताचा फलंदाज थोडासा कडाक्ष टाकला होता पंचांकडे. कारण तेच गोलंदाज आहे, ताकदीच्या जोरावरती चेंडूला फेकण्याची क्षमता आहे, तो गोलंदाज बघतोय मैदानावरती. मात्र आपल्या कॅरियरचा पूर्णपणे वापर केला जातोय केजुएच्या माध्यमातून. तर केजुएचं उदाहरण केलं तर केजुएचा परिचय द्यायचा झाला तर अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू. कधी आपण मैदानामध्ये बघा त्याला शांत डोक्याने फलंदाजी करत असतोय. म्हणूनच तर त्याचं आज नाव पुढे आलंय या आगासन संघाच्या वतीने. हा चेंडू ड्राईव्ह करतोय शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या होत्या. अपघात होत आहे, मात्र वाचलाय दैव बलवंतर पुन्हा एकदा या सापाडे संघाचं. फक्त एक धाव घेण्याची होती मात्र ती वेळ निघून गेली होती. कारण दोन्ही गडी एकाच बाजूला आले होते. धावसंख्या अद्याप स्थिर आहे. या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फक्त 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण. हा चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव एकवटल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चित्त्याच्या चपळाईने मात्र या 2 धावा धावपळकावरती अंकित केल्या जातात. षटक क्रमांक 30 संपलाय आणि धावपळकावरती आपण धावा बघतोय फक्त 21 धावा. कारण 18 चेंडू फेकले गेल्यात या आगासन संघाकडून आणि त्याला मात्र उत्तर दिलंय, प्रत्युत्तर नाहीये, फक्त उत्तर मिळालंय त्याचा फक्त 21 धावा. तर अद्याप सलामीचा आलेला फलंदाज रोनक पाटील आणि त्याच्यानंतर सचिन पाटील मैदानामध्ये बघतोय. कारण सचिनचा निश्चितच उल्लेख करावा लागेल. ज्या सचिनने भारतासाठी 21 वर्ष अधिराज्य गाजवला तो सचिन रमेश तेंडुलकर. आणखीन एक मुंबईचा मराठमोळा खेळाडू आपण बघितलाय. कारण ज्यांनी षटकांचं शिखर गाठलं होतं. कारण जर विचार केला तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 51 शतक आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 49 शतक म्हणजे 100 शतक झळकवणारा जगातील पहिला फलंदाज बनला होता. त्याच्यानंतर सर्वाधिक अर्धशतक आणि सर्वाधिक विश्वचषकामध्ये धावा कुटणारा फलंदाज सचिनच होता. आणि त्याच्यानंतर सर्वाधिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा फक्त सचिन आणि सचिन होता. मात्र आपण सुद्धा बऱ्याच दिवसापासून बघितलं असेल टीव्हीवरती
तर एकडे प्रश्न विचारला होता की सचिन नंतर या भारताला कोणी वाली मिळेल का, मात्र त्याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण ज्या सचिनने आपल्या कॅरियरमध्ये विक्रमांचा विक्रम प्रस्थापित केला तो सचिन रमेश तेंडुलकर या 28 तारखेला मात्र पेनच्या मैदानावरती येणार आहे. मात्र निश्चितच आमचे सर असतील त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी. तर 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 21 धावा बघतोय धावपळकावरती. येणाऱ्या 2 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल या सापाडे संघाला. ज्या सापाडे संघाने जोईलीच्या मैदानावरती क्रिकेटची दादागिरी प्रस्थापित केली होती, मात्र तो सापाडे संघ आहे का या मैदानावरती असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. कारण थोडीशी खडबडच यांची सुरुवात झाली होती. कारण पहिल्या षटकात 3 आदरे लागल्यानंतर मात्र तो अद्याप सावरताना दिसत नाहीये. कारण एकमेव त्यांचा फलंदाज होता निखिल पाटील ज्याने 2 षटकार केसलं होतं, मात्र तोही जास्त वेळ या मैदानामध्ये थांबू शकला नाहीये. कारण ही रणनीती होती आगासन संघाची. कारण आगासन संघाने गेम प्लॅनिंग केलं होतं आणि त्या गेम प्लॅनिंग मुळे यांचा प्लॅन फसलाय या सापाडे संघाचा. कारण ज्या सापाडे संघाला चांगली धावसंख्या उभी करायची होती मात्र अद्याप उभी करू शकला नाहीये. चला जास्त वेळ घेता आगासन संघ आपण कॉपरेट करा. कारण आपल्याला निर्धारित 25 मिनिटं दिल्यात. त्या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं फेकायची आहेत. कारण स्पर्धेमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे, वेळेला महत्व दिलं जात आहे. 4थं षटक पहिला चेंडू यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू मात्र सीमा पलीकडे बऱ्याच वेळानंतर एक चौकार बघतोय. बघा जे रोनक पाटील याने सुरुवातीला आलाय फलंदाज, ओपनिंग केलं होतं मात्र सुरुवातीला निश्चितच त्याने वेळ घेतला होता खेळण्यासाठी. मात्र आता 2 हात खोलण्याची संधी मिळाली आहे त्याला. पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय गोलंदाज वैभव. हा चेंडू गती परिवर्तन केला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर हा चेंडू ऑफस्टिकला ठेवलाय. फलंदाजाला समजला नाही आणि चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला. एक निर्धाव चेंडू फेकला तर फलंदाजावरती निश्चितच दबाव निर्माण होतोय. मात्र त्या दबावामध्ये खेळ चांगला होत नाहीये हे सुद्धा खेळाडूंना माहित आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडूची फेकी अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज वैभव बेडेकर याची. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय त्याच्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकलाय आणि धावसंख्या मात्र सीमित आहे 25 धावा धावपळकावरती या 4थ्या षटकामध्ये बघतोय आपण. यावेळी सरळ रेषात केल्यात लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चेंडूची फेकी केली आहे तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र दैव बलवंतर आणि 2 धावा या पूर्ण केल्या जातात धावपळकावरती. सहजरित्या धावबाद झाला असता मात्र तू मैमय झाली आगासनच्या खेळाडूंची आणि त्याचा फायदा मात्र या 2 खेळाडूंनी घेतलाय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा घेतल्यात आणि 27 धावांपर्यंत मजल मारली आहे. तर निश्चितच केजू मुंडे काहीतरी कानमंत्र देतात. कारण ज्यांच्या पाठीशी अनुभव आहे, ज्याने बरेच ऊन पावसाले बघितले आहे क्रिकेटमध्ये, असा एकमेव अष्टपैलू खेळाडू या आगासन संघाचा केजू मुंडे याच्या रूपामध्ये आहे. अतिशय चांगली कामगिरी या गेल्या 2-3 वर्षामध्ये बघतोय आगासन संघाला. कारण त्यांचे पाठीराखे सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. मोनिश मुंडेचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा वाचवल्यात या आपल्या संघासाठी. कारण विचार केला तर चेंडू वेगाने होता मात्र शेवटच्या मोमेंटला शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवलाय आणि फक्त 2 धावा एकवटल्या त्या मैदानामध्ये. अतिशय चांगला सामना होईल कारण अद्यापपर्यंत मोठी धावसंख्या नाही आहे. मात्र या सापाडे संघाची चांगली गोलंदाजी आहे. इनरेज लागल्या. फलंदाज बाद केजू मुंडे दुसऱ्या स्लिप मध्ये होता मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतो या सापाडे संघाला. सापाडे संघाचा मात्र रोनक पाटील बॅक टू द पवेलियन. तर ज्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता मात्र त्या गोलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलाय आणि षटक समाप्त झालाय. 4 षटक म्हणजे 24 चेंडू संपल्यात आणि 29 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी या
आगासन संघाच्या माध्यमातून, कारण केजू मुंडे याने पहिलं षटक फेकलं होतं, फक्त 3 धाबा खर्च केल्यात. त्याच्यानंतर नागराज मुंडे हा थोडासा मागडा गोलंदाज ठरलाय, कारण त्यावेळेस P2चं षटक होतं. त्या षटकामध्ये मात्र जर बघितलं तर 2 षटकार दाखवले होते फलंदाज निखिल पाटील याने आणि 14 धाबा खर्च केल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा केजूने षटक फेकलंय, तिसरं षटक. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा दिल्यात आणि 4थं षटक फेकलंय वैभव बेडेकर, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. मात्र त्याच्यानंतर उर्वरित 5 चेंडूवरती फक्त 4 धाबा खर्च केल्यात आणि टोटल 8 धाबा खर्च केल्यात या 4थ्या षटकामध्ये आणि 1 गडी बाद केला. अत्यंत चांगला परफॉर्मन्स या आगासन संघाच्या माध्यमातून गोलंदाजांनी दिलाय. मात्र फलंदाज कामगिरी करतील का, कारण गोलंदाजाने आपला वर्चस्व प्राप्त केलं या मैदानावरती. कारण खेळपट्टीवरती आपण बघतोय आपल्या या खेळपट्ट्या, बहुतेक खेळपट्ट्या पाटा खेळपट्ट्या असतात, ते फक्त फलंदाजांचा बोलबाला असतोय. मात्र आपण बघा एकदा विदेशामध्ये ज्या ठिकाणी गोलंदाज तेच गोलंदाज असतात त्यावेळेस मात्र त्यांचा दबदबा त्या खेळपट्टीवरती असतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू होता, यावेळेस डावकुरी हाताचा फलंदाज स्ट्राईकला रोटेट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये सापाडे संघाला आणखीन एक धक्का. नियम क्रमांक 38 नुसार फलंदाज बाद. निश्चित येणाऱ्या प्रेक्षकाला यावेळेस जो प्रेक्षक इथे येईल त्यावेळेस त्याच्या लक्षात येईलच लगेच आल्यानंतर की भगवमय वातावरण आहे, म्हणजे शिवसेनेची स्पर्धा आहे. आणि एवढी मोठी स्पर्धा आपण पुन्हा एकदा या विभागामध्ये प्रथमच बघतोय. बदलापूर विभागामध्ये अत्यंत चांगली आणि मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक या खेळाडूंमध्ये असा एक खेळाडू मिळेल शेवटच्या दिवशी सुपर संडे मध्ये की जो खेळाडू 4 व्हीलरचा मानकरी ठरू शकेल या स्पर्धेमध्ये. एवढी मोठी स्पर्धा, 48 संघांचा सहभाग. त्याच्यानंतर 16 ग्रामीण संघ, 16 शहरी संघ, ओपनचे संघ खेळताना दिसतील आपल्याला शुक्रवारी आणि शनिवारी या मैदानावरती. तर निश्चितच या ठिकाणी सापाडे संघ अगेन्स्ट आगासन संघ वरचढ होताना दिसलाय गोलंदाजीमध्ये पहिल्या सत्रामध्ये. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट हा सारा रंग बदलणार आहे. मात्र कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी खुशी तो कभी गम, कभी ताली तो कभी गाली, हे क्रिकेटचं समीकरण आहे. मात्र यावेळेस बघतोय आपण शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार पाटील. टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठे नाव आहे ओमकार पाटील. हा चेंडू पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि हो यावेळेस मात्र झेल सुटला गेला. त्या ठिकाणी एका हाताने झेल टिपाचा होता. बघा, मी काल सुद्धा म्हटलं होतं सर की जगातील अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण जॉन्टी रॉड्स, ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 68 वेळा फलंदाजांना धावचित केलाय. जगातील एकमेव खेळाडू असा होता जो यास पहिल्यांदा सचिन तेंडुलकर याला केलं होतं. मात्र तेव्हापासून शुभनामाने सुरुवात केली होती. मात्र तेव्हापासून त्याचं स्थान निश्चित संघामध्ये होतं, ते फक्त क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती. मात्र या ठिकाणी झेल सोडलाय. निश्चितच 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना बघतोय. फक्त 30 धावा धावपळकावरती. शेवटच्या षटकामध्ये अप्परकट काढण्याचा प्रयत्न, वीरेंद्र सेहवाग स्टाईल. चेंडू मात्र सीमारेषेकडे जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मात्र मागे, मात्र चेंडूला अडवता आलं नाहीये. हा एक संघर्षमय चौकार. मसोबा पाहून वसाला देवा माझे मसोबा, मसोबा पाहून वसाला. निश्चितच मगाशी उल्लेख केला होता ओमकार पाटील जो षटक घेऊन आलाय. कारण टेनिस क्रिकेटमध्ये रायगडचा प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघाचा ओमकार पाटील फार मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. त्याला आपण बघू शकता गुरुवारच्या दिवशी या मैदानामध्ये त्यांचा सामना असणार आहे. यावेळेस कान्होरच्या संघाविरुद्ध मोठा फटका. यावेळेस मात्र एक्साइटिंग पॉवर, चेंडू सीमा पलीकडे, षटकार. हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. बघा, मी सकाळी सांगितलं होतं की शिवसेना म्हणजे शिस्त, वचन, सेवा, नातं. म्हणूनच आज तर शिवसेनेचा सर्वीकडे डंका वाजतोय.
कारण यावेळेस या फलंदाजाने मैदानामध्ये धुमाकूल घातलाय आणि ज्या धावा आल्या नव्हत्या त्या मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा येतात. कारण यावेळेस जर बघितलं तर 3 चेंडूवरती 14 धावा. गुड बॅटिंग. बघा ज्या चित्रपटाने पूर्ण देशाला वेड केलं होतं तो सैराट नागराज मंजुळे यांचा चित्रपट बघतोय. ज्या मराठी चित्रपटाने सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड केला होता 2016 मध्ये तो चित्रपट सैराट. मात्र यावेळेला कोडी मैदानावरती ज्या फलंदाजाने धुमाकूल घातलाय पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतोय. व्हेरी गुड बॅटिंग. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. जो फलंदाज होता रोशन घोडे ज्याने शेवटच्या 3 चेंडूवरती मात्र या 4 चेंडूवरती 16 धावा एकवटल्यात आणि जो स्कोर झाला नव्हता मात्र होत नव्हता. मात्र या असं वाटलं होतं रोशन घोडे याला 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती का नाही प्राचारण केल्या सापाडे संघाला. कारण रोशनची बॉडी लँग्वेज बघितली तर मोठा फलंदाज आहे तेवढी क्षमता आहे त्याच्यात मनगटीत ताकद आहे फटके मारण्याची. मात्र ती ताकद त्याने शेवटच्या षटकामध्ये आजमावली आहे. कारण तो फलंदाज 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. षटक संपलाय. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण फक्त आणि फक्त 46 धावा. 46 धावा लागल्यात. येणाऱ्या 5 षटकामध्ये 47 धावांची गरज आहे. मात्र पुढचा सामना असणार आहे तो संघ विपक्ष. याच्यातून जो विजेता संघ होईल त्यांच्याशी शेवटचा सामना आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये खेळला जाईल मैदानावरती. हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली. 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 थँक्यू डीजे. थँक्यू. अतिशय चांगलं म्युझिक. कुणाल म्युझिक साऊंड सर्व्हिसेस तिसगावचे अतिशय चांगलं क्रिकेट विथ म्युझिक दुहेरी संगम आपण या मैदानावरती बघतोय. 2 दिवस गेले. अप्रतिम संगीत आमच्या प्रेक्षकांना वेळ लावून सोडणारा. मात्र पहिलं सत्र संपलंय. 46 धावा धावपळकावरती. येणाऱ्या 5 षटकामध्ये 47 धावांचं लक्ष असणार आहे त्या केजू मुंडे अँड टीमकडे. ज्या केजू मुंडे याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 4 षटकामध्ये मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मागडा ठरलाय. 17 धावा खर्च केल्यात आणि 47 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये या उतरावं लागेल. यावेळेस आगासन संघ झाला मैदानामध्ये या. पण ज्या वेळेस हे 2 संघ मैदानामध्ये एक संघ आलाय दुसरा संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये येईल पाचारण केलं जाईल त्यावेळेस मात्र आपण समालोचकांकडे बदल करतो. तर सापाडे संघ थोडा आपण लक्ष द्या इकडं. आपल्याला 2 धावांची पेनल्टी लावण्यात आली आहे. कारण जो फलंदाज होता त्याने गाडा मैदानामध्ये काढला होता. तर निश्चितच बघा पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या निदर्शनात आले. कारण आपण कोणतीही जर लपाछपी केली तरी निश्चितच आमच्या आयोजकांची तीक्ष्ण नजर आहे या स्पर्धेवरती. मात्र त्यावेळेस आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कारण आपण 46 धावा 46 धावा केल्या होत्या त्यामुळे आपल्याला केलं का. तर लक्षात घ्या ही तुम्हाला पॅनल्टी तुमच्या विरुद्ध जो संघ खेळतो त्या संघानं आम्हाला निदर्शन आणून दिलं त्याबद्दल आयोजकांना त्याची दखल घेतली आणि तुम्हाला 2 धावांची इथे पॅनल्टी दिली. त्यामुळे आम्ही या सर्व आयोजकांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आयोजकांची तीक्ष्ण नजर या स्पर्धेवरती याची आपण नोंद घ्या. आणि जो संघ या स्पर्धेमध्ये चुका करेल त्याला मात्र पॅनलाइज केले जाईल. कारण या स्पर्धेचा सर्वात चांगला भक्कम पाय म्हणजे शिस्त डिसिप्लिन. थँक्यू सो मच. ओव्हर टू ओमकार. थँक्यू मचिंद्र सर. थँक्यू जगदीश पाटील.
आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, म्हणजे शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाचा मानबिंदू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहे. हिंदुहृदय सम्राट चषक 20 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेलं म्हणजे सर्व लाडक्या रसिकांचं या आमच्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व लाडक्या रसिकांना घेऊन जातो मैदानावरती, जिथे सेकंड राऊंडचा पहिला सामन्यामध्ये तुम्ही पाहता आगासम वर्सेस सापर्डे या दोन बलाढ्य संघाच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकली प्रथमतः आगासम संघानं आणि जो निर्णय घेतला संघनायक निल्सन मडवीनं क्षेत्ररक्षणाचा आणि त्या निर्णयावरती अतिशय चांगली कामगिरी केली गोलंदाज केजू मुंडेनं आणि 47 धावेचं स्वप्न मनाशी बाळगून सलामीसाठी येतो सेकंडवरती एक स्ट्रायकर फलंदाज निल्सन मडवी. पहिला चेंडू यावेळी पडल्यानंतर बाउन्स होतोय, अकाउंट ओपन झालं मैदानावरती. ते मी म्हणाल आगासन संघाचं, कारण 2 धावेसाठी पॅनल्टी या ठिकाणी दिली गेली आहे सापर्डे संघाला. अतिशय चांगली काटेकोर आणि शिस्तबद्ध स्पर्धा तुम्ही मदती पाहता. हिंदुहृदय सम्राट चषक 20 करणे सेकंडला फुल टॉस चेंडू होता, हलक्यातून बॅटच्या चेंडूला बाहेर काढला. चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे डीप लॉंग ऑनला अतिशय चांगली फेकी द्या. आता कलेक्टिंग मध्ये थोडासा उशीर जातोय. गोलंदाजीसाठी सचिन पाटील आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावेची पॅनल्टी प्लस ही सिंगल मैदानावरती येते. फलंदाज करणच्या माध्यमातून आणि धापलकेवरती 3 धावा. थोडीशी संदानी सावध सुरुवात नव्हती पाहायला मिळते, कारण सरासरी सोपी आहे, आव्हान थोडंसं मापक आहे. मग ते मापक आव्हान जर महागडे करायचं असेल तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये दर्जा दाखवावा लागेल सापर्डे संघाला. हा चेंडू निल्सन मडवी फ्रंट फूटला आले होते, चेंडूच्या मिडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता फलंदाज निल्सन मडवीचा. मग गोलंदाज खूप हुशार आहे सचिन पाटील, कारण या टेनिस क्रिकेटमध्ये असलेला स्वतःकडे अनुभव पुरेपूर सादर केला जातो या सापर्डे संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट हा चेंडू मिस्टामिंग स्ट्रोके जज केलं जात आहे. सोपा जेल होता आणि तिसऱ्या संधीला मैदानावरती जेल कन्वर्ट झालाय आणि मोठा फलंदाज बाद होतोय, ज्याच्या नावानं हा आगासन संघ दमदार सुरुवात करतो. तो निल्सन मडवी मैदानावरती स्वस्तात बाद झाला. तर पंचांना विनंती असतात की पंच सामने थोडेसे उशीर होतात, आपण याच्याकडे लक्ष घ्या, दखल द्या. आपण खेळून वारंवार तुम्ही टीम मिटिंग करू देऊ नका, सामने स्पीडअप होत नाहीयेत असं आयोजकांचं मत आहे. त्यामुळे स्पीडअप करा, कारण अजून आपल्याला एक सामना पूर्ण करायचा आहे. आज आपण स्पर्धा 9:15 सुरुवात केली, काल आपण स्पर्धा 10:02 सुरुवात केली, मग काल स्पर्धा 6:06 संपली. आज ही स्पर्धा आपल्याला 5च्या आतमध्ये कव्हर करायची, याची नोंद घ्या आपण. आणि संघनायकांना विनंती करेन की आपण सामना स्पीडअप करा कृपया करून. ज्या वेळेची तुम्हाला आवश्यकता तेव्हा टीम मिटिंग घ्या, वारंवार टीम मिटिंग घेऊन तुम्ही वेळेचा मात्र गैरवापर करू नका. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा, कारण या बदलापूरला ज्या स्पर्धेनं एक नवं नावलौकिक मिळवून दिलं आणि टेनिस विश्वाला ज्या स्पर्धेनं वेळ लावलं ती हिंदुहृदय सम्राट चषक 20 तुम्ही पाहता. त्यामुळे डिसिप्लिन खूप गरजेचं आहे टेनिस क्रिकेटसाठी. हा चेंडू फ्रंट फूटला आलेत, वॉटर टायमिंग वॉटर शॉट, चेंडूला विरकावून दिलं, प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक, स्वतःची ताकद सादर करतो मध्ये फलंदाज करण इज ऑन अ फायर. साधावा फलंदाज बाद झाले निल्सन मडवी. फलंदाजांना 14 चेंडूवरती 50 धावा कुठल्या, तो फलंदाज या सामन्यामध्ये अपयशी ठरला. मग त्यानंतर त्याची कमी मैदानावरती भासू दिली जात नाही या करणच्या माध्यमातून आणि षटकारांना सुरुवात केली करणनं. हा चेंडू वन सेकंड अक्रॉस द बॅटने बिरकावून दिलाय, पूर्णपणे बॅकफूट लावण्यामध्ये गोलंदाज झाला. चेंडू मिड विकेट झोन क्लिअर करतोय, लॉंग बिग वे, दॅट्स द माइट इट, गुड शॉट साधावा. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक. षटकाचा खेळ मध्ये कंप्लीट झाला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये निल्सन जरी बाद झाले असले तरी मात्र करणनं स्वतःची टेम्परमेंट स्वतःची गुणवत्ता दाखवून दिली आहे. या ठिकाणी सापर्डे संघाला प्रति षटकामागे 9.40च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. अशा स्थितीला 13 धावेनं सुरुवात केली मैदानावरती, ती म्हणजे या आगासन संघानं. तर या दोन संघानं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं आगासन संघाच्या माध्यमातून केजू मुंडे, ज्यानं फक्त 3 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं. आणि आता जर आपण कंपॅरिझन केलं या आगासन संघाला तर आगासन संघ सातत्यानं डोकं वर काढू देत नाहीये या सापर्डे संघाला, कारण 13 धावा एकवटल्यात मैदानावरती. फलंदाज करण आणि
आणि या आगासन संघाच्या माध्यमातून सुरुवात चांगली होती मैदानावरती आगासन संघाची. मग ते सातत्य टिकून ठेवेल का? कारण साबडे संघ एक अतिशय चांगला संघ आहे. मग आगासन संघ सध्याच्या स्थितीला खूप इन्फॉर्म मध्ये, त्यामुळे आगासन संघाला रोखणं खूप कठीण असेल मैदानावरती या साबडे संघाला. मग प्रयत्न करावे लागतील. एक झुंजार शक्ती, एक संघर्षाची ताकद आणि या सामन्यामध्ये स्टँडर्ड क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सातत्यानं दाखवून द्यावं लागेल या आगासन संघाला, सॉरी या साबडे संघाला. धाबलकावरती धावा पहिल्या षटकामध्ये आले 13, 2 धावा पॅनलिस्ट ज्या आपण ऍड केलेत त्या धावा कन्वर्ट करणं सुद्धा खूप गरजेचं होतं. म्हणजे एका षटकाचा वाद विकेटमध्ये ती कंप्लीट झाला आणि स्कोमोचा 15 लॉस ऑन 1 वीक विकेट निल्सन मडवी. सांगिक दुसरं षटक अतुल पाटील फिरकी गोलंदाज. हा चेंडू अतुल पाटीलचा फ्लॅट डिलिव्हरी होती, समजू शकले नाहीये. चेंडू येतो तो म्हणजे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आले होते, चूक झाली आहे. आधीच धावेंचा दुष्काळ आहे आणि अशा स्थितीला जर अशा चुका झाल्या तर या स्पर्धेला अलविदा करावं लागेल. ते म्हणजे या साबडे संघाला. कारण समोर आगासन संघ फाईट देतोय, जो संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे, जो संघ जिद्दीने किल्ला लढवतोय. त्यामुळे त्या संघाला जर तुम्हाला रोखायचं असेल आणि या सामन्यामध्ये संघर्ष करायचा असेल तर चुका सुधाराव्या लागतील या साबडे संघाला. जीवनदान मिळतं फलंदाज नागराज मुंडेला आणि 2 धावा मिळतात आगासन संघाला आणि धावपलकावरती धावा इथे 2 धावेच्या मदतीनं 17 धावा धावपलकावरती आता पाहायला मिळतात. पिटूचं दुसरं षटक आहे, कमबॅकची गरज असेल मैदानावरती. गोलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून साबडे संघाला. हा चेंडू जबरदस्त फ्लाईट दिले चेंडूला. चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून थोडासा बाहेर होतोय. हातभर चेंडूला वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि तीच ताकद फलंदाज नागराज मुंडेला शांत ठेवती आहे. पण ते नागराज मुंडे हे फलंदाज शांत राहणारे नाही आहेत. एक अटॅकिंग क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. हा चेंडू नागराजसाठी फसवा चेंडू ज्याला म्हटलं जातं, तो फसवा चेंडू सातत्यानं फेकले जात आहेत अतुल पाटीलच्या माध्यमातून आणि बॅकवूडला आले होते फलंदाज ते म्हणजे नागराज मुंडे आणि कव्हरला बीट करायचं होतं. पण चेंडूची गती खूप कमी होती, त्यामुळे संभ्रमामध्ये पडले फलंदाज आणि डबल माइंड झाले आणि अजून एक डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून जो झेल सुटला. त्यानंतर पुन्हा एकदा शांत केले मध्ये नागराजला आणि अप्रतिम गोलंदाजी दाखवते पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू शफल झाले होते आणि बिरकावून दिलं चेंडूला, हुक केला. चेंडू जात येतो म्हणजे डीप लॉंग लेग रिजनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, मग फलंदाज धावचित होऊ शकतील त्या ठिकाणी. तोपर्यंत चांगला कॉल येतोय करणच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. करण आणि नागराज मुंडे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. स्कोमोझॉन 19 धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. जी सरासरी आपण पाहू शकाल बनवायची आहे 9.40 ची, ती सरासरी आतापर्यंत कंप्लीट केली मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती अतुल पाटील आणि जो आमचा प्रेक्षक वर्ग वाईट पडद्याच्या आतमध्ये जे आपले पाय आहेत प्लीज आपण शिस्त तोडू नका, विनंती असेल प्रेक्षक वर्गाला. कारण हा वाईट पडदा शान आहे या स्पर्धेची. प्रेक्षकांना विनंती करतो जे आपले पाय आतमध्ये आलेत पडद्याच्या ते प्लीज आपण मागे घ्या. कारण या स्पर्धेसाठी गेले 4 महिने अतोनात कष्ट घेतले जातात आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय फलंदाज. चेंडू फरार होतो एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये. नागराज मुंडे स्वतःची ओळख दाखवतोय. गुड शॉट 4 धावा. आणि 4 ने धावसंख्या पुढे सरकतीये. धाबलकावरती धावा येतात चौकराच्या मदतीनं 23. अजून पण पॉवर प्लेच्या षटकातला एका चेंडूचा खेळ बाकी मैदानावरती. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली आणि दमदार भरीव कामगिरी दाखवली आहे आगासन संघानं. शेवटचा चेंडू, हा चेंडू अक्रॉस द बॅट शफल झाले. नो मॅच मध्ये चेंडू लँड होतोय. चेंडू 1 बॉल इंटू द फॅन्स. अजून एक चौकार मैदानावरती. नागराज मुंडेला जे जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला आणि आपल्या संघासाठी एक अटॅकिंग रूप धारण केलं म्हणतो ती नागराजनं. आणि जबरदस्त फाईट देत असताना 2 चौकार पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सादर केले नागराज मुंडेनं. या षटकामध्ये तब्बल 10 खर्च केला होती अतुल पाटीलनं. 12 पहिल्या षटकामध्ये धावले होते 13 आणि 2 धावा पॅनल्टीच्या, म्हणजे तब्बल धावपलकावरती धावा. पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर 27 जबरदस्त फलंदाजी मैदानावरती अर्धा पल्ला पार करतोय. आता मात्र हा गावदेवी आगासन संघ आणि अजिंक्य रहाणे स्टँड जवळ जे आमचे प्रेक्षक आहेत स्क्रीनच्या बाजूला त्या प्रेक्षकांचे पाय आतमध्ये आहेत. सातत्यानं आम्ही तुम्हाला विनंती करतो प्लीज ते पाय आपल्या आतमध्ये घ्या. स्पर्धा खूप मोठी आहे. सातत्यानं सगळ्यापासून प्रेक्षक वर्ग आम्हाला प्रेम देतोय. थोडंसं थकवा प्रेक्षकांना नक्कीच जाणवतोय, आम्ही समजू शकतोय. तर प्लीज आपण या स्पर्धेला सपोर्ट करा ही विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. शिवसेनेचं प्रतीक धनुष्यबाण तुम्ही पाहू शकाल.
27 धावा धापलकीवरती आतापर्यंत आलेत. बनवायच्यात मध्यावरती 47. आता मध्ये समीकरण उरतंय 18 डिलिव्हरीज रिक्वायर्ड ओनली 20 रन्स. येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. मात्र खडतर प्रवाह सुरू होतो मैदानावरती. तो म्हणजे साबर्डे संघाचा कारण जी गोलंदाजी केली केजू मुंडेनं त्याच्या नावाचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. कारण 2 षटकं केजू मुंडेनं हाताळली आगासन संघाच्या माध्यमातून आणि जी यशस्वी कामगिरी केजू मुंडेने केली त्या यशस्वी कामगिरीच्या जोरावरती फक्त 7 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या आणि एक विकेट टेकर गोलंदाजी त्यामुळे केजू मुंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जर आगासन संघ या ठिकाणी सामना जिंकतोय तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा हकदार बनवू शकेल यात तितकीची शंकाच नाही आहे. कारण 7 धावा 12 चेंडूवरती खर्च करत असताना सुरुवातीच्या फलंदाजांची नांगी मोडली आणि कंबर कसली गोलंदाजीमध्ये केजूना आणि त्याचं पुरेपूर यश लाभलं या गावदेवी आगासन संघाला. 18 चेंडू 20 धावा. आता मात्र संघर्ष करावा लागेल मैदानावरती गोलंदाज सचिन पाडीला कारण आता मात्र ब्रेक थ्रूची गरज आहे कमी धावा खर्च करण्याची. हा चेंडू या दिशे चांगला आहे. फुल्लींचा चेंडू तर मात्र बॅकफुटला आले आणि सॉफ्टहँड चेंडूला खोदून करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप वेगाने निघून जातोय. बीट होतात मध्ये ती करण ज्या करणनं चांगली सुरुवात करून दिली त्यानंतर सातत्य टिकवलं नागराजनं आणि जोडी मैदानावरती अतिशय चांगला खेळ दाखवतीये. हा चेंडू अजून एक चेंडू गुडलेन स्पॉटवरनं बाउन्स होतोय. मागच्या चेंडूचा जर विचार केला मागचा चेंडू फुल लेनचा होता. हा चेंडू गुडलेन स्पॉटवरनं बाउन्स झाला. म्हणजे आपल्यामध्ये किती चेंडू फेकण्याची ताकद आहे आपण किती व्हेरिएशन करू शकतोय हे पूर्णपणे दाखवून दिलं मैदानावरती सचिन पाडीलनं आणि अप्रतिम कमबॅक मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातो सचिनच्या माध्यमातून. हा चेंडू लिडिंग एज स्वतः एसटी रक्षक येतात चेंडूवरती फलंदाज बाद होतो. बिग विकेट अजून एक मोठा हादरा मैदानावरती. आता मध्ये सलामीची जोडी मध्ये डगआउटमध्ये परतली आहे कारण निल्सन स्वस्तात बाद झाले. करणनं मात्र आपले काम चोखपणे बजावलं मदती मध्ये सामना संपवता आला नाहीये त्यामुळे खेळाडू कक्षाकडे परत थोडासा नाराज आहे करण मदती आपण पाहू शकाल कारण सामना अर्ध्या वाटेवरती सोडला या ठिकाणी करणनं आणि बाद होते मैदानावरती आगासन संघाला दुसरा झटका. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ. आणि आज जमान्या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व येत आहे. सन्माननीय दत्तात्रय इरमाळी या व्यक्तिमत्वासाठी शुभागमन झालाय. हिंदू हृदय सम्राट चषक 2017च्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार मंगेश दादा धुळे असतील चेतन दादा धुळे असतील तसेच स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम ज्यांनी केलं यांचे आमचे पप्पू धुळे आणि पूर्ण शिवसेना शाखा जोवली आणि ग्रामस्थ मंडळ जोवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय सर्वांच्या वतीने आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो. आता मध्ये सामन्यामध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल कारण कमबॅक केल्यामध्ये गोलंदाज सचिन पाडीलनं अजूनपर्यंत 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत. हा चेंडू नागराज मुंडे साठी जबरदस्त फुटवर्कचा वापर बॅकफुटला आले शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि चेंडूला फक्त दिशा दिली. लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन केला मध्ये तेवढंच दर्जेदार क्षेत्रक्षण मैदानावरती साबर्डे संघाच्या माध्यमातून डीप कव्हरला तोपर्यंत 3 धावा मध्ये एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला तालमेल 2 फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या चारही बाजूने शिवसेनेचे फ्लॅग तुम्ही पाहू शकाल. जी ताकद आमच्या आयोजकांची ही ताकद आहे शिवसेनेच्या पक्षाची आणि तो भगवा ध्वज हिंदू धर्म रक्षणासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी सातत्यानं कार्य केलं ज्या शिवाजी महाराजांनी मुघलांना परास्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मैदानाच्या चारही बाजूने तुम्ही लहरताना पाहू शकाल. अतिशय चांगलं वातावरण मैदानावरती. हा चेंडू सॉफ्टहँड दिशा देतो टॅलेंट दाखवलं म्हणजे क्रिकेटचं मदती फलंदाज मोनिशनं कारण आता मात्र सिंगल डबल सामना खुला करू शकणार मैदानावरती हा आगासन संघ आणि अशा स्थितीला गरज आहे भागीदारीची अशा स्थितीला गरज आहे सिंगल डबलची आणि तेच क्रिकेट सादर केलं मध्ये मोनिशनं आणि धावसंख्या सिंगल पुढे सरकती आहे. कुमोजन 31 अजूनपर्यंत विजयासाठी 16 धावा आवश्यक आहेत येणाऱ्या 13 चेंडूवरती त्या म्हणजे आगासन संघाला साबर्डे संघ झुंज देत होते. कौतुक आहे साबर्डे संघाच्या सचिनचं. हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग फलंदाज बाद नागराज मुंडे. आता मात्र सामन्याला कलाट नेईल कारण 18 चेंडू 20 धावेची गरज होती आणि आता सामन्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे आणि अजूनपर्यंत करण बाद झाले निल्सन अजूनपर्यंत बाद झाले नागराज म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सामन्याची जिम्मेदारी असेल मोनिश आणि जो खेळाडू अजूनपर्यंत उतरला नाही मैदानावरती तो म्हणजे केजू मुंडे. जर या 2 फलंदाजांना टार्गेट केलं तर जे स्वप्न पाहिलंय या साबर्डे संघानं विजयाचं ते स्वप्न साकारू शकेल मैदानावरती हा साबर्डे संघ. 12 चेंडू 16 धावेची गरज आहे डीजे तर ओमकार विसरून चालणार नाही. अजून तेजू सारखा फलंदाज अजून बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे एक चांगली फलंदाजी तुम्हाला असणार आहे त्यामुळे हा सामना एक चांगली पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांचा मात्र मला जिंकणारा सामना 12 चेंडू आणि 16 धावा रफ अँड टफ सामना आपण पाहतोय आणि शेवटच्या क्षणात सामन्यामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि सामन्याला कलाटणे ते सामना कोणाच्या बाजूला कौल देईल हे सांगणं मात्र फार कठीण असणार आहे. ओमकार
12 चेंडू 16 धावेची गरज आहे. आता मात्र रणनीती आखली जाते म्हणतात ती साबर्डे संघाच्या माध्यमातून. अजूनपर्यंत साबर्डे संघाला खूप सारी मेहनत, खूप सारा परिश्रम, खूप सारा स्ट्रगल मध्ये ती सादर करावं लागेल. यू क्रिएट अ हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. तर तुम्ही अथक परिश्रम मध्ये ती सादर कराल तर नक्कीच तुम्हाला यश लाभेल. मध्ये ते यश केजू मुंडे समोर असताना निर्माण करणं खूप कठीण असेल या साबर्डे संघाच्या गोलंदाजांना. कारण केजू मुंडे टेनिस क्रिकेटचे खूप मोठे नाव आहे. या अगासन संघाच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू 16 धावेची गरज आहे. आणि दत्तात्रय इरमाळी यांचं आम्ही व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय. आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणारा सामना तिथे पाहायला मिळतोय. कारण सामना रफ अँड टफ, एक हाय व्होल्टेजची लढाई मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल असा सामना मध्ये आमचा लाडका रसिक या ठिकाणी एन्जॉय करतोय. साबर्डे संघाला फाईट देणं खूप गरजेचं असेल. कारण जो नवीन फलंदाज आला आहे मैदानावरती केजू मुंडे, ज्याच्या नावाचं वादळ सातत्याने कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही पाहिलंय, ज्याच्या नावाचं वादळ या जोविलीच्या मैदानावरती आम्ही पाहिलंय. कारण ज्यांना गोलंदाजी करताना 12 चेंडूवरती 7 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं, तोच केजू मुंडे कर्तनकार ठरेल का या साबर्डे संघाचा हा सुद्धा प्रश्न असेल मच्छिंद्र सर. कारण गुणवत्ता ठासून भरली आहे केजू मुंडे आणि मोनिश या 2 फलंदाजांमध्ये. त्यामुळे संघर्ष सादर करताना कुठे का होईना अतोनात परिश्रमाची जोड त्या संघर्षाला द्यावी लागेल या साबर्डे संघाला. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज निखिल पाटील, ज्याच्या हातामध्ये भवितव्य दिलंय साबर्डे संघाच्या संघनायकांना. ते भविष्य उज्ज्वल होईल की हा गोलंदाज बॅकफुटला आणेल या साबर्डे संघाला. समोर केजू आणि मोनिश 2 परिपक्व फलंदाज आहेत. त्यामुळे सामन्यामध्ये उत्कंठा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहील. गोलंदाज सज्ज होता निखिल पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल लेनचा होता, बॅकफुटला आले. वॉटर टायमिंग, वॉटर शॉट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि स्वतःची गुणवत्ता मध्ये पुरेपूर सादर करतोय. स्वतःचा 100% परफॉर्मन्स सादर करण्याचा प्रयत्न केला जातो मैदानावरती, तो म्हणजे फलंदाज मोनिशच्या माध्यमातून. 2 धावा येतात, समीकरण चेंज होईल. येणारे 11 चेंडू गरज आहे 14 धावेची. सामना अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल हे चित्र मध्ये आतापर्यंत दाखवून दिलंय साबर्डे संघानं. कारण साबर्डे संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे, तो जिद्दीने मध्ये ती झुंज देतोय. मध्ये हे विसरून चालणार नाहीये. अजूनपर्यंत केजू मुंडे मैदानावरती आहे. सामना चांगला पाहायला मिळेल. सेकंड वरती जिम्मेदारी असेल मोनिश वरती. हा चेंडू मोनिश मुंडे सामना खुला करण्याचा प्रयत्न, चूक झाली आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, फलंदाज बाद होतात मध्ये. आता मध्ये सामन्याला कलाट निर्माण होईल. आता मध्ये सामन्याला एक वेगळा रंग पाहायला मिळेल. आणि आता मात्र सामन्यामध्ये दोन्ही संघ विजयाची स्वप्न बाळगू शकतील. कारण मॅच विल ओपन बोथ साइड. दोन्ही संघांना विजयाची स्वप्न साकारण्यासाठी तेवढी संधी असणार आहे. त्यामुळे कोणता संघ मैदानावरती पुढे सरकेल आणि हिंदू हृदय सम्राट चषक 20 क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवील हा प्रश्न आता मात्र प्रेक्षक वर्गाला निर्माण होतोय. कारण सामना होता 18 20 धावा मच्छिंद्र सर. त्यानंतर जी कलाटणी दिली सचिन पाटीलला, त्या सचिन पाटीलचं मी कौतुक करेल. त्यानंतर अजून प्रयत्न केले जातात निखिल पाटीलच्या माध्यमातून. कारण सातत्यामध्ये ते टिकून ठेवलं. एखादा मोठा फटका सामना खुला करू शकेल आगासन संघाच्या बाजूनं. तर या सामन्याचा जो गोल्डन विकेट आहे केजू मुंडे, जर तो केजू मुंडे बाद झाला तर सामना जिंकू शकेल मैदानावरती, तो म्हणजे हा साबर्डे संघ. 10 चेंडू 14 धावेची गरज आहे. सेकंड मध्ये केजू मुंडे इज अ बिग नेम. टेनिस क्रिकेटचे खूप मोठं नाव आहे. केजू मुंडे इज अ व्हेरी डेंजरस प्लेअर टेनिस क्रिकेट. हा चेंडू केजू मुंडे, ज्याच्या नावाचं गुणगान गायलं त्या केजू मुंडेनं बॅटचा पेस ओपन केलाय. चेंडू जातोय लॉंग बिग वे. दॅट्स द माय टीट. हीच ओळख आहे केजू मुंडेची आणि ती ओळख सादर केली मैदानावरती केजू मुंडेनं. चेंडू सीमा पार, दमदार षटकार. आल्या षटकारांना सर केजू मुंडेना आणि एक पंकज माड्या जो एक व्यावसायिक फलंदाज आहे, जो सातत्यानं षटकारांना अकाउंट ओपन करतो. अलिबागचा खेळाडू, त्याची आठवण मैदानावरती करून दिली आहे केजू मुंडेना. आता मात्र समीकरण बदलत आहे. सामना होता 10 चेंडू 14 धावा. आता तोच सामना तुम्ही पाहू शकाल 8 चेंडू 8 धावा. म्हणजे एका मोठ्या फटक्यानं या सामन्याची हवा बाहेर काढली आहे या साबर्डे संघाच्या बाजूनं. केजू मुंडेनं गोलंदाजी चांगली केली, त्याच केजू मुंडेनं मैदानावरती फलंदाजीचा दम दाखवत असताना पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिली आहे या आगासन संघाच्या बाजूनं. आणि स्वतःच्या नावाचं वादळ या टेनिस विश्वामध्ये का गाजतंय हे दाखवून दिलं मध्ये केजू मुंडेनं. गेम प्लॅन पहा मच्छिंद्र सर आपण आगासन संघाचा. केजू मुंडे ज्याच्यामध्ये एवढी ताकद आणि एवढी गुणवत्ता, म्हणजे तो फलंदाज 5व्या क्रमांकावरती येतोय. म्हणजे किती सारे गेम प्लॅन, किती सारी रणनीती हे सामने जिंकण्यासाठी आगासन संघ रचतोय. त्यामुळे आगासन संघाला रोखणं एक अग्निपरीक्षा असेल या साबर्डे संघाच्या गोलंदाज निखिल पाटील समोर. 8 चेंडू 8 धावेची गरज. आणि जे क्षेत्ररक्षक आहेत सीमेरेषेवरती, तुम्ही सीमेरेषेच्या बाहेर जाऊन स्टार्ट घेऊ शकणार नाही. यात
चेंडू कंप्लीट झाले तर आतापर्यंत 3 आणि समीकरण उरत्या मैदानावरती 9 चेंडू आणि 8 धावेची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू केजू साठी अजून एक मोठा फटका. मध्ये केजू मुंडे बाद होणार का? कारण चेंडू हवेमध्ये जज केला जात आहे. वॉट ए कॅच, ब्रिलियंट झेल. पुन्हा एकदा सामन्याला कलाट नेईल कारण आता मात्र अर्धे फलंदाज डगआउट मध्ये परतलेत, त्यामुळे खूप मोठी जिम्मेदारी असेल आता मात्र आगासन संघाच्या येणाऱ्या फलंदाजांच्या खांद्यावरती, कारण सामना रफ अँड टफ आहे. समीकरण बंद मैदानावरती 8 चेंडू 8 धावा. आता मात्र पावलं जड झाली आहेत केजूची, कारण केजूला माहिती आहे आपण सामना अर्ध्या वाटेवरती सोडून आलोय. पण आगासन संघामध्ये फलंदाजी खूप खोलवर आहे, त्यामुळे अजूनपर्यंत आगासन संघाची पाठीराख आहे. हा सामना जिंकण्याची स्वप्न मध्ये ती पाहू शकतात. मध्ये एका बाजूने साबर्डे संघाला प्रयत्नांची गरज असेल, मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ आणि कौशल्याचा आधार या त्रिकुटी संगमाचा वापर आता मध्ये येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल या साबर्डे संघाला. होईल पण द मॅच? आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आन्सर, बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हाय. सामना अंतिम टप्प्यामध्ये ती पाहायला मिळेल. 8 चेंडू 8 धावा. विशाल टीम आमच्या स्पर्धेचे शिल्पकार मंगेश दादा धुळे आणि चेतन दादा धुळे यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. हा चेंडू बीट होतो मैदानावरती आणि अजून आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सादर करतो मध्ये निखिल पाडेल. समीकरण बदलतं. येणारे 7 चेंडू आता मध्ये गरज असेल मैदानावरती 8 धावेची. येणारा चेंडू सामन्याचं भविष्य घडवेल. जर येणाऱ्या चेंडूवरती सिंगल डबल आली तर दबावाखाली वावरेल साबर्डे संघ. मग येणाऱ्या चेंडूवरती चेंडू बीट झाले तर दबावाखाली येईल आगासन संघ. हा चेंडू गुडलँड स्पॉटवर बाउन्स होतोय. यावेळी दिशा भरकटलेत मैदानावरती. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. एकेका धावेसाठी मैदानावरती संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजे या आगासन संघाला. अशा स्थितीला ही अवांतर धाव सुटकेचा श्वास सोडून देतीये, ती म्हणजे या आगासन संघाच्या पाठीराख्यांना 7 चेंडू 7 धावेची गरज. हा चेंडू ब्लॉकल मध्ये होता. बॅटन बॅटच्या मधनं स्क्वेअर होता. विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. मग चेंडू येतोय मिड विकेटला. खूप वेगानं शेतक त्या ठिकाणी अप्रतिम फेकी पार्लर थ्रू दिला होता. कलेक्टिंग थोडीशी चुकीची होती आहे. मग बॅकअप अतिशय चांगल्या वेळी या ठिकाणी लाभतात. तोपर्यंत सिंगलच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 47 धावेचा एक मी म्हणेल मापक आव्हान मैदानावरती अतिशय महागडे गेले साबर्डे संघानं, कारण जिद्दीनं किल्ला लढवला गोलंदाजांना साबर्डे संघाच्या माध्यमातून. कारण समीकरण बंद मैदानावरती धापल कधी धापले 41. येणारे 6 चेंडू गरज आहे 6 धावेची. ज्या 2 धावा पॅनल्टीच्या ऍड झाल्या प्रसाद सर, कारण एका खेळाडूंनी गाड मैदानामध्ये बाहेर काढला. सर आता त्या 2 धावा या साबर्डे संघाच्या बाजून असत्या तर सामन्यामध्ये अजून रंग पाहायला मिळाला असता, कारण समीकरण असतं 6 चेंडू 8 धावेचं. जर तर या 2 गोष्टींना क्रिकेटमध्ये मुळी स्थान नाहीये, तर एका बाजूने विचार केला तर जर आणि तर या 2 गोष्टींशिवाय क्रिकेट सुद्धा नाहीये. 7 चेंडू 6 धावा. व्हायचं कोणता संघ मैदानावरती आगीकूच करतोय, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतोय मैदानावरती हा साबर्डे संघ. 2 षटकामध्ये धावायला तर मध्ये 27 समीकरण होतं. 18 चेंडू 20 धावेचं. आणि अशा स्थितीला जी फाईट दिली सचिन पाटील, त्यानंतर निखिल पाटील ना, त्या फाईटचं मी कौतुक करेल. आणि आता मात्र भरतच्या हातामध्ये भविष्य आहे. भरतला स्वतःला आता मात्र सिद्ध करायचं असेल, जर स्वतःची ओळख पडून द्यायची असेल आपल्या पाठराख्यांना, तर या धावा डिफेन्स कराव्या लागतील. कारण 7 चेंडूवरती 6 धावा टेनिस क्रिकेटमध्ये डिफेन्स करणं खूप कठीण असतं प्रसाद सर. अशा स्थितीला जर या गोलंदाजाने इतिहास रचला तर येणारे 10 वर्ष मी म्हणाला आगासन संघ विसरू शकणार नाहीये या गोलंदाज भरत घोडेला. शेवटच्या क्षणाला वापर केल्याबद्दल भरतचा आलेला सर्व रसिकांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. राऊंड विकेट. सामना खुला गेल्या मैदानावरती. वन्स अगेन आगासन संघ स्वतःची ताकद दाखवतोय आणि सामना खुला केला MS धोनी स्टाईल. षटकारानं विजयाची मोहर मैदानावरती लावली आहे. फलंदाज बाळाराम बेडेकरनं आणि आगासन संघ 3ऱ्या फेरीमध्ये पुढे सरकतोय. 47 धावा 25 चेंडूवरती चेस केल्या यामध्ये आगासन संघानं, तर मागचा सामना 65 धावेनं जिंकला होता या आगासन संघानं. म्हणजे आगासन संघाची ताकद किती आहे हे पूर्णपणे दाखवून दिल्या मध्ये कोणती कमतरता आगासन संघानं आतापर्यंत आपल्या खेळामध्ये दाखवून दिली नाहीये. आणि तोच आगासन संघ आता मध्ये 3ऱ्या फेरीमध्ये वाटचाल करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आगासन संघाचा स्टार खेळाडू केजू मुंडे. 2 षटक 7 धावा आणि 3 विकेट. त्या केजू मुंडेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती हिंदुहृदय सम्राट चषक 2017 मध्ये पहिल्यांदाच मॅन ऑफ द मॅचचा मॅनकरी ठरतोय हा केजू मुंडे.
दत्तात्रय इरमाळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामना वीराचा पुरस्कार केजूला या ठिकाणी दिला जाईल. अतिशय चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. विशाल